निवडणुका म्हणजे लोकशाहीचा महोत्सव आणि आगामी 2024 या वर्षामध्ये भारत निवडणूक आयोगातर्फे 2 महत्वाच्या निवडणुका आपल्या राज्यात आपल्या देशात घेतल्या जाणार आहेत, लोकसभा आणि विधानसभा। त्या अनुषंगानं जर आपल्याला या निवडणुकांमध्ये मतदान करायचं असेल तर मतदार यादीमध्ये आपलं नाव असणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या अनुषंगानं मतदार यादीच्या शुद्धीकरणाचं काम हे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेवरनं आपलं जिल्हा निवडणूक कार्यालय तथा जिल्हा प्रशासन हे करत आहे। यामध्ये माझी विशेष विनंती आणि आवाहन नवमतदारांसाठी राहील की आपण 18-19 वयोगटातले जर असाल आणि आपलं आगामी निवडणुकांमधलं मतदान हे पहिलं मतदान होणार असेल तर आपण 100% आपलं नाव या मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्या। आपली अंतिम मतदार यादी ही 5 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित होणार आहे आणि त्यामध्ये जर आपलं नाव घ्यायचं असेल तर ते आजच्या आज आपण ऑनलाईन voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म क्रमांक 6 ऑनलाईन भरू शकता। आपण सगळे नवमतदार आहात, टेकसेवी आहात, मोबाईल इंटरनेट याच्यासोबत आपली चांगलीच ओळख आहे, त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण आजच्या आज दिनांक 14 तारखेच्या रात्रीपर्यंत जर ऑनलाईन फॉर्म क्रमांक 6 हा voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन भरला तर 5 तारखेच्या यादीमध्ये आपलं नाव निश्चितपणे समाविष्ट होईल। त्या दृष्टीनं आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे। याशिवाय इतरही जे सर्व मतदार आहेत ज्यांना असं वाटतं की आपलं नाव मतदार यादीमध्ये आलं पाहिजे किंवा सगळे पात्र मतदार आहेत त्यांची नावं ही असलीच पाहिजे, त्या अनुषंगानं आपण आजच ऑनलाईन पोर्टलवर जाऊन हा फॉर्म भरावा। ऑनलाईनवर जरी काही अडचण असेल तर आपण नंतर BLO कडे सुद्धा फॉर्म देऊ शकतो। मात्र माझी विशेष विनंती राहील की ऑनलाईन पद्धतीनं जर आपण फॉर्म भरला तर लवकरात लवकर आपल्या फॉर्मवर प्रक्रिया होईल आणि आपलं नाव 5 तारखेच्या यादीमध्ये समाविष्ट होईल। धन्यवाद।